हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धाला सुरुवात झाली। सागरी रणांगणात इराण आणि अमेरिका एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। इराणने समुद्राच्या आतमध्ये सुरुंग पेरल्याची बातमी समोर आल्यानंतर आता या सुरुंगांना नष्ट करायला अमेरिकेने 6 विशेष जहाजं ही पाठवलेली आहेत अशी बातमी समोर येते। बघूया। माइनस्वीपर करणार लपलेल्या सुरुंगांचा सफाया। इराण विरोधात अमेरिकेचा नवा प्लॅन। इराणच्या सुरुंगांविरोधात अमेरिकेचे माइनस्वीपर। इराण विरोधातील युद्धात अमेरिकेने माइनस्वीपर म्हणजेच सुरुंग नष्ट करणाऱ्या युद्धनौकांचा वापर करायला सुरुवात केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एक नाही दोन नाही तब्बल 6 माइनस्वीपर युद्धनौका तैनात केल्यात, ज्या समुद्राच्या आत पेरलेल्या सुरुंगांना केवळ शोधणारच नाहीत तर नष्टही करणार आहेत। इराणनं माइन लेअर युद्धनौकांच्या मदतीनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरले असून त्यावरून प्रवास करणारी जहाजं तात्काळ उद्ध्वस्त होतील आणि एकच हाहाकार माजवतील असा दावा अमेरिकेने केलाय। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हेच सुरुंग नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत माइन स्वीपर पाठवलेत। माइन स्वीपर या एक प्रकारच्या युद्धनौकाच असतात। या युद्धनौकांना माइन स्वीपर शिवाय माइन हंटर म्हणूनही ओळखलं जातं। समुद्राच्या खाली पेरलेले सुरुंग शोधून त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम या युद्धनौका करतात। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरणाऱ्या इराणच्या 16 माइन लेअर युद्धनौकांना हवाई हल्ले करून नेस्तनाबूत केल्याचा दावा याआधी अमेरिकेने केला होता। त्याची छायाचित्रही जारी करण्यात आली होती, ज्यात समुद्राच्या मधोमध एका छोट्या जहाजावर बॉम्ब पडतो आणि पापणी लवायच्या आत काळ्या धुराचा आगडोंब उसळतो। मात्र आता अमेरिकेची नजर समुद्राच्या आत पेरलेल्या सुरुंगांवर आहे। इराणनं असे अनेक सुरुंग समुद्रात लपवल्याचा त्यांचा संशय आहे आणि म्हणूनच माइन स्वीपर युद्धनौका समुद्रात उतरवून हॉर्मुझकडे धाडल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये जगाचं लक्ष एका प्रश्नावरती खेळलेलं आहे। अमेरिका आणि इस्रायल सारख्या शक्तिशाली देशांच्या संघर्षात इराण अजून कसा टिकून आहे आणि या संघर्षात इराणने अशी कोणती रणनीती वापरली आहे की अमेरिका इस्रायलच्या नाकी नऊ आलेले आहेत। त्यांचा अंदाज नेमका कुठे चुकलाय आणि मित्र राष्ट्रांवरती हल्ला करण्याची इराणची योजना नेमकी काय होती, बघूया हा विशेष रिपोर्ट। पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला। अमेरिकेने इस्रायलला लष्करी आणि तांत्रिक मदत दिल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली। दोन्ही देशांच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा मृत्यू झाला, तरीही इराणने माघार घेतलेली नाही। حضرت آیت الله العظما امام خامنه ای درود می‌فرستیم. इराणने युद्ध परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी 30 वर्षांपूर्वीच सुरू केली होती। त्या दृष्टीने इराणने संरक्षण सिद्धता केली होती। इतकंच नव्हे तर इराणची लढाई पारंपरिक युद्धावरती आधारित नसून बहुस्तरीय रणनीतीवरती आधारित आहे। इराणने या युद्धामध्ये कोणत्या 3 प्रमुख पद्धती वापरल्यात ते आता आपण बघूया। मिसाईल आणि ड्रोन हल्ले, हिजबुल्ला सारख्या दहशतवादी गटांची मदत आणि समुद्री मार्गांवरती नियंत्रण मिळवून इराणने आघाडी घेतली। ज्याला असिमेट्रिक युद्धनीती असं म्हणता येईल किंवा गनिमी कावा असं म्हणता येईल। तर त्यांनी काय केलं नेमकं, तर त्यांच्याकडे जे प्रॉक्सी नेटवर्क्स होते, म्हणजे त्यांच्याकडे जे दहशतवादी गट होते हिजबुल्ला वगैरे, ते त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात इस्रायलच्या विरोधात करतायत आणि त्याच्यामुळे इस्रायलचं आता लक्ष हे पूर्ण लेबनॉनवरती अडकलेलं आहे, जिथून हिजबुल्ला इस्रायलवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करत आहेत। दुसरं, त्यांनी हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्याचा वापर एक मोठा शस्त्र म्हणून केलेला आहे। इराणने अमेरिकेला मोठा दणका देण्याची तयारी आधीच केली होती।
त्यामुळेच पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती जोरदार हल्ले चढवण्यात आले. इराक, सिरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया, UAE आणि कतारमधील तळांना इराणनं लक्ष्य केलं. अमेरिकेला लष्करी मदत दिली तर युद्धाचा फटका बसेल असा संदेश इराणनं दिला. परिणामी हल्ल्यांमुळे अमेरिकेवरील दबाव वाढला. इस्रायलला मिळणाऱ्या मदतीत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली. याचा थेट फायदा इराणला झाला. की त्यांची सर्वात मोठी चूक होती की त्यांना वाटलं की जर सर्वोच्च नेता खामेनी मारला गेला तर युद्ध संपेल. तसं नाही. इराणनी दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व, चौथ्या फळीचं नेतृत्व तयार करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापली लढाई लढत आहे. आणि आता एक इराण युद्ध लढायच्या ऐवजी ते 30 वेगवेगळ्या प्रांतातून इराणच्या युद्ध लढत आहेत अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात. इराणच्या शक्तीचा अंदाज अमेरिका आणि इस्रायलला आलाच नाही. अमेरिका आणि इस्रायल कुठे चुकले ते आता आपण बघूया. इराणची लष्करी क्षमता वाढलेली आहे. इराणने स्वतःची मिसाईल आणि ड्रोन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली. इराणने अनेक दहशतवादी गटांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे इराणला मदत झाली. अमेरिका आणि इस्रायलला जलद विजयाची अपेक्षा असताना युद्ध लांबलं. अमेरिका आणि इस्रायलची दीर्घकालीन युद्धाची तयारी नव्हती. या गंभीर चुका दोन्ही देशांना महागात पडल्या. डोनाल्ड ट्रम्प यांना लढाईचे डावपेच कशाशी खातात याची अजिबात कल्पना नाही. मनात आलं की युद्ध सुरू करा. त्यांनी युद्ध सुरू केलं. त्यांनी अत्यंत महागडी शस्त्र वापरून जी स्वस्तातली शस्त्र आहेत इराणची, म्हणजे ड्रोन्स आहेत किंवा किंवा क्षेपणास्त्र आहेत, खास क्रूज क्षेपणास्त्र वगैरे, यांचं नुकसान केलं. म्हणजे एक 20-25 लाखाचं ड्रोन पाडण्याकरता 30-40 कोटीचं तुम्ही क्षेपणास्त्र वापरलं. इराणची भौगोलिक रचना पाहिली तर मोठा भूभाग आणि डोंगराळ प्रदेश आहे. तसंच स्वदेशी शस्त्रनिर्मिती करून इराणने ताकद वाढवली आहे. तेलात आत्मनिर्भर असल्यामुळे इराणचं बळ अनेक पटींनी वाढतं. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला इराणवरती पूर्ण लष्करी विजय मिळवणं शक्य झालं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.